12 त्याच्या हातात त्याचं सूप आहे, तो आपले खडे अगदी स्वच्छ करतो आणि आपले गहू आपल्या कोठारामध्ये साठवून ठेवतो आणि भूस न विझणाऱ्या अग्नीमध्ये जाळून टाकतो. त्याच्या हातामध्ये काय आहे? सूप आहे. लक्षात घ्या, काय आहे? सूप आहे. देव देवाच्या लोकांना निवडून घेतो आणि जे नाशवंत आहे ते नाशामध्ये पापामध्ये मेले जातात, सर्व प्रकारच्या आजारामध्ये मेले जातात, संकटामध्ये मेले जातात, वर्षानुवर्ष ख्रिश्चन जीवन जगतात, पण कुठल्याही प्रकारचा बदल घडत नाही, कुठल्याही प्रकारचा आशीर्वाद मिळत नाही, कुठल्याही प्रकारची शांती मिळत नाही, घरामध्ये आनंद राहत नाही, संसारामध्ये आनंद राहत नाही, जीवनामध्ये आनंद राहत नाही. सकाळी उठल्याच्या नंतर भांडण आहे, सकाळी उठल्यानंतर बायकोची किरकिर आहे, सकाळी उठल्यानंतर पोरांची किरकिर आहे, सकाळी उठल्यानंतर सर्व प्रकारचं टेन्शन आहे, कर्जाचं टेन्शन आहे, आजाराचं टेन्शन आहे, सर्व समस्याने त्याचं जीवन भरलं आहे. कारण त्याचा खांब पवित्र शास्त्र सांगतो देवाच्या घराला लागलेला नाही. बोलो हालेलुया. लाकूड घेतलं नाही असता मी टाकून दिलं एका बाजूला. काही वर्षाने आपण पाहतो त्याला काय झाली? कीड लागते, त्याला वाळवी लागते, ते सोडू लागतं. तो खांब देवाच्या कामासाठी उपयोगाचा होत नाही. पवित्र शास्त्र सांगतो त्यानं आपलं सूप हातात घेतलंय. दळण करण्यासाठी काय घेतात? सूप हातात घेतात आणि त्या दळणातून कितीही गहू असले तर बरोबर फक्त काय करतो आपण? खडे बाहेर फेकतो. ते हलवलं ना तर फक्त काय येतात? खडे येतात. गहू येतात का बाहेर? नाही. त्या सुपात इतकी जादू आहे, दिसताचा हलवा ते बरोबर एका साईडला काय होतात? बाजूला. शास्त्र सांगतं जे देवाचे आहेत देव त्यांना त्याच्या राज्याच्या वाढीकरिता वेगळं करतो. आणि म्हणून म्हटलं की त्यानं आपलं सूप आपल्या हातात घेतलाय भुसा जळणाकरिता, भुसा नाशाकरिता, भुसा नरकाकरिता वेगळा केला जातो. आम्ही ठरवायचं मी देवाचे वधू आहे, मी देवाची मंडळी आहे, मी ख्रिस्ताचं लेकरू आहे की भुसा आहे? मी कोण आहे? शास्त्र सांगतं त्या परमेश्वराच्या कार्याकरिता माझा उपयोग झाला पाहिजे. मी त्या परमेश्वराची वधू आहे, मी त्या ख्रिस्ताची मंडळी आहे, मी त्या ख्रिस्ताचं लेकरू आहे. आणि मग शास्त्र सांगतं त्यानं आपले पशु वधिले आहेत.